नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मित्र हो, आपण ह्या शेतकरी राजाचे सुपुत्र आणि पुत्र आहोत. आपण गहू, हरभरा, कांदा यावर तांबोरा रोगापासून वाचण्यासाठी आणि हळद्या रोगापासून वाचण्यासाठी ताबडतोब बुरशीनाशक आणि त्यांच्यावर जे असलेले औषध आहे ते आपण मारावे. कारण हरभरा, गहू, कांदा, पुन्हा अजून आपले जे काही पिकं असतील, हिवाळी पिकं, त्याच्यावर शेतकरी राजांनो आपण औषध फवारून घ्यावे. कारण ढगाळ वातावरण येत आहे आणि आंब्यासाठी विशेष आंबे भरपूर फुटत आहे. आंब्याच्या खाली झोपू नाही आणि परत आपण आंब्याच्या सावलीतसुद्धा जाऊ नये. आंब्यावरसुद्धा काही औषध मारावे, बुरशीनाशक मारावे. हे माझ्या शेतकरी राजांनो तुम्हाला आश्वासन आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगत आहे. कारण ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे, तुरळक ठिकाणी पाण्याची दाट शक्यता आहे. तरी आपण ताबडतोब बुरशीनाशक असे मारून घ्यावे. बाकीचे पण पिकं काही जर असन वाल वगैरे, कोणाकडं पुन्हा चिया वगैरे असतो, त्याच्यावर सुद्धा आपण तांबोऱ्या रोगावर जे औषध चालते ते दुकानमध्ये जाऊन आपण हळद्या आणि तांबोरा ह्या दोन पिकाचे औषध जरूर मारावे आणि आपल्या पिकाचे रक्षण करावे. कारण आपण 1000 रुपयाचे बी आणून आपल्या शेतीमध्ये लागवड करतो. खताची सुद्धा आपण त्यामध्ये पेरणीच्या वेळेस खताची सुद्धा आपण तिथे वापर करतो. असा भरपूर ट्रॅक्टर वगैरे आणून आपला खर्च होतो आणि शेतकरी राजाओ, आपण ही काळजी घ्यावी. हीच माझी तुम्हाला मनापासून विनंती. जय श्रीराम, जय श्रीराम.